त्यानंतरची बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामध्ये पावसानं ओढ दिल्यानं संत्रा फळबागा संकटात सापडल्यात। वाळकी, खडकी, खंडाळा यांसह इतर संत्रा उत्पादक गावांमध्ये जून महिना अर्धा उलटून गेला सुद्धा पाऊस न झाल्यानं गेल्या 5 वर्षांपासून जपलेल्या बागा आता पाण्याअभावी जळू लागल्या। वाळकी परिसरातून फळबागांचा आढावा घेतला। आमच्या शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधलेला आमचे प्रतिनिधी राजेश रासकर यांनी। काय नेमकं जे सगळं झाडांची जी आहे ती परिस्थिती झालेली आहे, कशामुळे झालेली आहे? नमस्कार, मी श्रीनिवास सुभाष कासार व राहणार वाळकी। माझी 2 एकर संत्रा बाग आहे इथं आणि तिला जवळजवळ 5 वर्ष झालेली आहेत लावून। त्याचा आतापर्यंत खर्च जवळजवळ मला 3-3.5 लाख रुपये आला आणि ठिबक धरलं तर 5-6 लाख रुपये माझा खर्च झालेला आहे। आतापर्यंत 2 विहिरी होत्या माझ्या, त्याच्यावर मी जगत होतो बाग, पण आता पाणी त्याच्यातलं संपलेलं आहे, त्यामुळं आता आम्हाला पाणी विकत घ्यावं लागत आहे। नक्कीच आता पाणी विकत घेण्याची वेळ जी आहे ती शेतकऱ्यावर आलेली आहे। नेमकी काय ही परिस्थिती उद्भवलेली आहे? परिसरात काय नेमकं परिस्थिती आहे सगळी? वाळकी आणि परिसरामध्ये जे वाळकी परिसरातील पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतलं जाते, पण आज मान्सूनने ओढ दिली, लांबणीवर मान्सून गेल्यामुळे आज या संत्रा बागा धोक्यात आलेल्या आहेत। जर पाऊस वेळेवर पडला नाही तर हे पूर्ण जे संत्र्याचं आगार आहे हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। शासनाने याच्यावरती त्वरित तातडीने उपाययोजना कराव्यात। कृषी विभाग असेल किंवा या सर्व जे अधिकारी वर्ग आहे यांनी तातडीने या भागात पाहणी करून पंचनामे करावेत किंवा पाण्यासाठी काय व्यवस्था करता येईल, शेतकऱ्यांना तातडीच्या उपाययोजना म्हणून काय उपाययोजना करता येतील अशी आमची मागणी आहे। आदरणीय पालकमंत्री साहेबांना पण आमची विनंती राहील की वाळकी परिसरात ज्या संत्र्याच्या बागा आहेत या जगवण्यासाठी आपण तातडीचे उपाययोजना म्हणून काहीतरी शेतकऱ्यांना मदत करावी। जी संत्रा बागा आहे ती अनेक वर्षांपासून या सगळ्या परिसरामध्ये लागली जाते, पाण्याचं व्यवस्थापन त्या पद्धतीने होत होतं, परंतु यावेळेस नेमकं नेमकी अडचण झाली? आता पाऊस तर लेट झालेलाच आहे, परिस्थिती दुष्काळाची, त्याच्यामुळं पाण्याचं शासनाने पाण्यासाठी तरी काहीतरी नियोजन करावं। कमीत कमी बाग जागला पाहिजेत, उत्पन्न नका का निघाना, कारण की पोटच्या मुलाप्रमाणे आम्ही ते बाग जपलेलं राहायची परिस्थिती तावाला सोडलेली आहे। पाऊस लेट झालेला आहे, त्याच्यामुळे परिस्थिती भीषण आहे। तरी शासनाने झाडं जगवण्यासाठी पाण्याचं काहीतरी नियोजन करावं शासनामार्फत, एवढीच शासनाला माझी विनंती। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।